नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेड ही कंपनी आपल्या बिझनेसेसला डिमर्ज करण्याचा प्लॅन बनवत आहे आणि यालाच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजणार आहोत. आणि मित्रांनो, त्यानंतर आपण अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. डिमर्जर अनाउन्समेंट, अपोलो हॉस्पिटल्स टू लिस्ट डिजिटल अँड फार्मसी बिझनेस इन 18 to 21 मंथ्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अपोलो हॉस्पिटल्स त्यांच्या डिजिटल आणि फार्मसी बिझनेससाठी एक न्यू कोर्स तयार करत आहे, ज्यामध्ये त्यांना एका नवीन कंपनीत रूपांतरित करण्याची आणि पुढील 18 ते 21 महिन्यात त्याला लिस्ट करण्याची योजना आहे. म्हणजे मित्रांनो, आता आपल्याला लवकरच शेअर मार्केटमध्ये एक नवीन कंपनी पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, या डिसिजनमुळे शेअर होल्डर्सचे सिग्निफिकंट व्हॅल्यू अनलॉक होईल आणि कामकाज सुव्यवस्थित होईल अशी अपेक्षा आहे. रेग्युलेटरी फायलिंगमध्ये कंपनीने म्हटले आहे की त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने त्यांच्या सबसिडरी कंपन्या अपोलो हेल्थको लिमिटेड आणि केमेड प्रायव्हेट लिमिटेड त्यांच्या होलिओन सबसिडरी कंपनी अपोलो हेल्थ टेक लिमिटेडसोबत मर्ज करण्याच्या प्लॅनला मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, अपोलोने माहिती दिली की न्यू कंपनी ही इंडियन ओन अँड कंट्रोल कंपनी म्हणून क्लासिफाईड केली जाईल आणि 18 ते 21 महिन्यात इंडियन स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होईल अशी अपेक्षा आहे. प्लॅनचा पार्ट म्हणून न्यू कंपनी अपोलो मेडिकल्स प्रायव्हेट लिमिटेड मधील रिमेनिंग 74.5% हिस्सेदारी विकत घेईल, ज्याची अपोलो फार्मसीज लिमिटेडची 100% मालकी आहे, ज्यामुळे त्यांच्या फ्रंट एंड फार्मसी बिझनेसवर कन्सॉलिडेटिंग कंट्रोल होईल. आणि मित्रांनो, रिस्ट्रक्चरिंग नंतर पेशंट केअर जर्नीमध्ये आणि ओव्हरऑल हेल्थकेअर इकोसिस्टीममध्ये कंटिन्युटी आणि इंटिग्रेशन मेंटेन ठेवण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेड न्यू कंपनीमध्ये 15% हिस्सेदारी होल्ड करेल. आणि मित्रांनो, प्रपोज स्कीमचा एक पार्ट म्हणून अपोलो त्यांचे ओमनी चॅनल फार्मसी आणि डिजिटल हेल्थ बिझनेसेस, ज्यात त्यांचा टेलिहेल्थ डिव्हिजन आणि अपोलो हेल्थको लिमिटेड मधील हिस्सा इन्क्लूड आहे, एका नव्याने स्थापन झालेल्या संस्थेत म्हणजे नवीन कंपनीत रूपांतरित करेल. त्यानंतर अपोलो हेल्थ को लिमिटेड या नवीन कंपनी मध्ये मर्ज केले जाईल. आणि मित्रांनो, या व्यतिरिक्त केमेड प्रायव्हेट लिमिटेड चेही नवीन कंपनीत एकत्रीकरण केले जाईल. बिझनेसेसच्या कॉम्बिनेशनमुळे मोठ्या प्रमाणात सहकार्य निर्माण होण्याची अपेक्षा आहे आणि नवीन कंपनी फायनान्शियल इयर 2027 पर्यंत 25,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू रन रेट अचीव करेल अशी अपेक्षा आहे, असे त्यात म्हटले आहे. आणि मित्रांनो, प्रपोज स्ट्रक्चरमुळे अपोलो हॉस्पिटल एंटरप्राइजेस लिमिटेडच्या शेअर होल्डरना ओमनी चॅनल फार्मसी आणि डिजिटल हेल्थ बिझनेसची डायरेक्ट ॲक्सेस मिळेल. AHEL म्हणजे अपोलो हॉस्पिटल एंटरप्राइज लिमिटेडच्या प्रत्येक 100 शेअर्ससाठी AHELच्या शेअर होल्डर्सना न्यू
कंपनीचे 195.2 शेअर मिळतील, ज्यामुळे त्यांना व्हॅल्यू अनलॉक मध्ये डायरेक्ट पार्टिसिपेट करता येईल. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइजेस लिमिटेड आपल्या बिझनेसेसला डिमर्ज करत आहे हे बघितले, आणि हे पण बघितले की यांच्या शेअर होल्डर्सला कशा प्रकारे बेनिफिट होणार आहे, आणि हे पण बघितले की आपल्याला लवकरच शेअर मार्केटमध्ये एक नवीन कंपनी पाहायला मिळणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण थोडी अपोलो हॉस्पिटल एंटरप्राइजेस लिमिटेडची बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 29.34%, FISची होल्डिंग आहे 42.74%, DISची होल्डिंग आहे 22.29%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 5.41%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट बघितला, तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाली आहे. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली इन्क्रीज झाली आहे. तसेच मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला, तर या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा या कंपनीचा नेट प्रॉफिट इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, जर आपण बघितले की अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेडने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे, तर या कंपनीने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये हेल्थकेअर सर्व्हिसेस सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 2,843 कोटी रुपयांचा. रिटेल हेल्थ अँड डायग्नोस्टिक्स सेगमेंटमधून या कंपनीने रेव्हेन्यू जनरेट केला आहे 394 कोटी रुपयाचा. तसेच या कंपनीने डिजिटल हेल्थ अँड फार्मसी डिस्ट्रीब्युशन या सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला होता क्वार्टर 4मध्ये 2,376 कोटी रुपये. आणि तुम्ही इथे इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन करू शकता. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा एंटायर फायनान्शियल इयर 2025चा परफॉर्मन्स बघितला, तर या कंपनीने एंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये सेल्स केली आहे 21,794 कोटी रुपयाची. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट आहे एंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये 1,505 कोटी रुपयांचा. चला आता बघूया अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. तर मित्रांनो, या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार इन्क्रीज होत आहे 6,125 कोटी रुपयांनी 6,863 कोटी रुपये, आणि आता या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस आहे 8,140 कोटी रुपयांचा. तसेच मित्रांनो, या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग सुद्धा लगातार इन्क्रीज होत आहे 1,937 कोटी रुपयांनी 2,235 कोटी रुपये, आणि सध्यास या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग आहे जवळपास 4,500 कोटी रुपयांची. तसेच मित्रांनो, या कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग पहिले होती 772 कोटी रुपये, नंतर 926 कोटी रुपये, आणि सध्यास या कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग आहे 858 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला, तर तो पण लगातार इन्क्रीज होत आहे 775 कोटी रुपयांनी 933 कोटी रुपये, आणि सध्यास या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे 1,360 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली, तर ते सध्यास करंटली 0 आहे, जी या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेडमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 29.34%, आणि प्लेज पर्सेंटेज आहे 13.47%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपोलो हॉस्पिटल एंटरप्राइज लिमिटेडची डिमर्जची अपडेट बघितली, आणि हे पण बघितली की
या डीमर्टचा याच्या शेअर होल्डरला कशा प्रकारे बेनिफिट मिळणार आहे आणि हे पण बघितले की आपल्याला लवकरच शेअर मार्केटमध्ये एक नवीन कंपनी पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, नंतर आपण अपोलो हॉस्पिटल एंटरप्राइज लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघितली. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.